सोशल मीडियावरती आमचा नंबर फिरत असताना युट्यूबवरून इकडून तिकडून आम्हाला कॉल येत आहेत, आमचे कीर्तन बघून कॉल येत आहेत, पण लोक आमच्या कीर्तनाबद्दल बोलत नाहीये. लोक म्हणतात दादाला सांगा तब्येतीची काळजी घ्या. दादा दररोज शेकडो फोन येत आहेत आणि फोन आल्यानंतर लोक बोलतात कमी आणि रडतात जास्त. अशा भावना महाराष्ट्रातील लोकांच्या आहेत. त्या सगळ्या लोक भावनेचा विचार करा आणि आपण तब्येतीची काळजी घ्या. इथून पुढच्या काळामध्ये जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांना भगिनींना एकच विनंती करेल, सराठी अंतर्वाडीतून येणारा दादांचा आदेश आपल्यासाठी महत्वाचा असेल. इथून पुढच्या काळामध्ये आरक्षणाची दिशा ध्येय धोरण दादा ठरवतील. आरक्षणाच्या लढ्यात पुढे कसं लढायचं दादा ठरवतील. आपण त्यांच्या नेतृत्वात लढू. इथून पुढच्या काळात आदरणीय मनोज दादा सांगतील तेच धोरण आणि आदरणीय मनोज दादा बांधतील तेच धोरण. या एका वाक्यावरती आपल्याला दादांच्या सोबत काम करायचं म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी मंडळी उपस्थित आहेत. मनोज दादा समाजासाठी बरोबर काम करतात. का करताय तर महाराज म्हणतात हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आमच्या नामरूपी बीजाचं नाव आम्हाला वाढायचे. मराठा समाजाचं पाठीमागं पडलेलं नाव भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा मनोज दादाच्या माध्यमातून झालंय. बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण केली. हातात घालन तलवार घ्यायची गरज नाही. उपोषण नावाचं हत्यार असे, उपोषण नावाचं शस्त्र असे. आदरणीय दादांनी सराठी अंतर्वाडीच्या पवित्र स्टेजवरून महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या दाढीवाल्या बाबाला सुद्धा घाम फुटला. ही उपोषण नावाच्या शस्त्राची ताकद आहे. पुढे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात ज्या कामात आम्ही सगळ्यांना एकत्र करतो. आदरणीय दादांचा लढा महत्वाचा एक वाक्य समोर मला थांबायचे. आदरणीय दादांचा लढा जरी फक्त मराठा समाजासाठी असला ना तर मराठा आरक्षणाच्या नंतर धनगर आरक्षणासाठी, मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार असं दादाने छाती ठोकून सांगितले. याचा अर्थ दादा सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारं नेतृत्व. सगळा समाज आमच्या सोबत आहे. 18 जाती आमच्या सोबत आहे. म्हणून 14 ऑक्टोबरच्या धरांगे पाटलाच्या 1.5 कोटी मराठ्यांच्या विराट सभेत आमच्या घनसंगीच्या मुसलमानाचे पुरं पाणी वाटप करत होते. या परिसरातल्या धनगर बांधवांनी नाश्ता वाटप केला. हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून आदरणीय दादा आपण समाजासाठी लढतायत. समाजाला आपली गरज आहे. जाती जातीत विष पेरण्याचा प्रयत्न ज्यांनी केले ते विष पेरण्याचं काम किती प्रयत्न केला तर ते शक्य झालं नाही, साध्य झालं नाहीये. आपलं आंदोलन चांगल्या गतीने लवकरच मराठा समाजाला यश मिळेल. त्यासाठी मराठा समाज आरक्षण आपल्याला मिळाल्याच्या नंतर आरक्षणाच्या विजयाच्या जल्लोषात आपल्याला सगळ्यांना आनंदाने नाचायचंय. आणि त्या आनंदाने नाचायचं आहे. त्या जल्लोषात आपल्याला उड्या मारायच्या, नाचायचं आहे. आणि त्या जल्लोषात नाचण्याकरता प्रत्येक मराठा जिवंत असणं गरजेचं आहे. त्याकरता मराठ्यांच्या कोणत्याही पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. कोणत्या मराठ्याच्या तरुणताईनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. आपला योद्धा आपल्याला आरक्षण मिळवून देण्याकरता त्या ठिकाणी समर्थ आहे.